शैलेश शिंगोले साहेब जे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते आणि हे पारितोषिक जिंकणारा खेळाडू आहे मोनिश सरवलीपाडा. 2 षटकार त्यांनी मारलेत. स्वतः संघनायक सुद्धा आहे. अभिनंदन. आता सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत आणि सामनावीरचं पारितोषिक जाते ते मोनिश यांना ज्यांनी 23 धावा नॉटआउट काढलेत. मोनिश मॅन ऑफ द मॅच राहिलंय. यहाँ से स्टार्ट करो. सचिन मडवी यांच्या शुभ हस्ते डी साकरियाचं हे बॅग. कपिल भोईर साहेब यांच्या हस्ते जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांचा ए भारत गॅसचा गिफ्ट हॅम्पर. सन्माननीय संदेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. मोहन बागल साहेब यांच्या शुभ हस्ते जावेद दलवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. राकेश पाटील यांच्या हस्ते सुद्धा एक बक्षीस आहे. जावेद दलवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. शैलेश शिंगोले साहेब यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोलीने स्पॉन्सर केलेली टोपी. त्याचप्रमाणे वैभव माळी साहेब यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी आणि अंजूरची इव्हन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेली ही फळांची टोपली. संदेश पाटील आणि शैलेश शिंगोले साहेब यांनी संयुक्तरित्या हे पारितोषिक दिलेत. तर साहेब आपला खूप खूप आभार. मोनिश अर्थात एक मोठं काम झालं. बलाढ्य संघासमोर सामना होता आणि घाम गाळलाय ते दिसत. काय म्हणशील या विजयाबद्दल? हा विजय मी माझ्या पूर्ण टीमला आणि माझ्या गावकऱ्यांच्या नावावर करेन, कारण टीम आणि गाव आम्हाला खूप सपोर्ट करतोय. आणि ज्या पद्धतीने आज गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण झालंय तिन्ही विभागामध्ये, एक कर्णधार म्हणून तू समाधानी आहेस का? हो नक्कीच. यावेळेस आमची ओपन चांगलं होत नव्हतं, पण संदेशांनी चांगली सुरुवात करून दिली, त्यामुळे मला पण बॅटिंग करायला इझिली झालं. आणि आज झालेल्या तुमच्या क्षेत्ररक्षणाबद्दल काय म्हणशील? क्षेत्ररक्षण तर खूपच सुंदर झालं. जयेश पाटील यांनी जो झेल पकडला त्याच्या झेलवर सर्वच क्षेत्ररक्षण खुश झाले. तर तुझं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, यात बालाजी स्पोर्ट्स त्यानं बालाजी पावलं आहे आणि बाकी जर काही गोष्टी हव्या असतील तर सागर भोईर आहेच. तर धन्यवाद मित्रांनो, शुभरात्री. खूप खूप धन्यवाद हरीश पंड्या सर. तर बोलू आपण आजच्या रजनीमधील शेवटच्या लढतीकडे. नाणेफेक हाडल्यानंतर वडनगर 11 प्रथम फलंदाजी करताना यावेळी मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय. दिनेशाच्या बॅटमधून निघालेला हा धमाल षटकार. रिप्ले दाखवायचे. हा षटकार आहे. दिनेश धुमालेच्या बॅटमधून निघालेला हा धमाल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली धावपळकर 14 धावा 15 धावा सॉरी.
पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 15. दुसरे षटक हाताळण्यासाठी आणि दुसरी धाव पूर्ण करतात ओव्हरच्या रूपाने फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. शेवटचा सामना आजच्या रजनीमधील आपण पाहतोय वडनगर 11 विरुद्ध केवनी स्पोर्ट्स केवनी या 2 संघामध्ये नाणेफेक जिंकलेले आहे. ते केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि नाणेफेक हरल्यानंतर वडनगर 11 हा संघ प्रथम फलंदाजी करताना प्रशांत आणि दिनेश ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी चेंडूला फ्लिक केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धावे समाधान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता प्रशांत याचा, मात्र दिनेश त्याला नकार देतोय. दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज केदार मडवी आलेला आहे. केदार मडवी दूरवरच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज दिनेश. समोर खेळण्याचा प्रयत्न फ्लॅन मिस. अप्रतिम चेंडू गुडलाईन स्पॉटवर चेंडू पिच होऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. चांगल्या चेंडूच्या हाताने आपण बघतोय केदार याचा दमदार चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. केदार मडवी दुसऱ्या षटकात आलतोय. या चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फैलात दिनेश धुमाळे याची गेली संपुष्टात. पहिला हात बसतोय वडनगर 11 या संघाला. पहला झटका लगता हुआ इस वक्त दिनेश धुमाल के रूप में 5 गेंदों का सामना किया था 8 रन बनाकर पवेलियन लौटते हुए दिनेश. नवीन फलंदाज पहिल्या सामन्यामधील सामनावीर घनश्याम पाटील येतोय, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये धुवाधार पारी खेळली होती. हे 2 फलंदाज आपण पाहतोय. या दोन्ही फलंदाजांनी बरोबर प्रत्येकी 30 धावांचं योगदान आपल्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये दिलं होतं आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचच्या घनश्याम पाटील ठरला होता. एका बाजूला प्रशांत पाटील तर दुसऱ्या बाजूला घनश्याम पाटील. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी संघाकडून दुसऱ्या षटकातील गोलंदाज केदार मडवी. ग्रामीण पूलमधील लढत आपण पाहतोय. यावेळी दिशा भरकटली जात आहे. पंचांचं वाटचा शर्यत आहे. अव्वांतर धाव वाटच्या रूपाने एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडत आहे आणि धावसंख्या 1 वाढून दिली. ती धावफलकावर 19 धावा. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. उंची जास्त आणि लांबी जास्त. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तारीफ़े काबिल स्ट्रोक, बहुत खूबसूरत स्ट्रोक मैं कहूँगा, और आसान नहीं होता है सुभाष धुमाल ऐसे समय पर देर रात में ऐसे स्ट्रोक्स लगाना. अगदी बरोबर. उंचीने लहान आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. लिटिल मास्टर ऑफ वडनगर प्रशांतच्या बॅटमधून. ये देखिए गेंद की पिच तक आए थे, अपने आप को जगह दी थी वहाँ पर स्ट्रोक खेलने के लिए, और बहुत ही खूबसूरत हुक स्ट्रोक. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढून झाली. ती धावफलकावर 25 धावा. 25. यावेळी अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावरून जोपर्यंत चेंडू फील केला जातो डीप मध्ये आणि तोपर्यंत
2 धाव पूर्ण करतो फलंदाज प्रशांत. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढत आहे आणि धावसंख्या 2 वाढून झालेली ती 27 धावा. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेक हाणल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वडुनगर 11 या संघाने आपल्या धावफलकावर धावा चालू केल्या आहेत. त्या एक बाद आपण पाहतोय 27 धावा. बहुत बढ़िया बल्लेबाजी कहनी होगी देर रात. 2 ओवरों की समाप्ति, स्कोर 27 रन. बढ़िया शुरुआत है. आइए लौट चलते हैं बाली ट्रॉफी के आखिरी मुकाबले की तरफ. पहली गेंद पुल करने की कोशिश, शॉर्ट लेग पे गेंद जाती हुई लेग बाय के रूप में 1 रन और स्कोर में आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 28 रन. वडुनगर बल्लेबाजी कर रही है. इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं 2 बैट्समैन. प्रशांत पाटिल लगातार बाली ट्रॉफी में परफॉर्म कर रहे हैं, बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. सामना कर रहे हैं गेंदबाज जयेश पाटिल का. इस मर्तबा गेंद को हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी है और देखना है क्या कुछ हुआ है. देखना है. अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है. हालांकि बहुत ज़बरदस्त हुक शॉट था, पीछे जाकर खेला था, लेकिन तीसरे अंपायर हमारे अमित सालवी की मदद ली है, टीवी मॉनिटर अंपायर. अंपायर का कहना है कि बैट्समैन आउट है. 3 इंच अंदर उस कैच को लपका था. बहुत बढ़िया कैच. इस तरह के कैचेस नबील इतने आसान नहीं रहते जब आप बाउंड्री पे फील्ड कर रहे हो और अपने शरीर के संतुलन को आप कायम रखें. बिल्कुल, जितनी तारीफ की जाए उतनी कम, जिस तरीके से कैच को अंजाम दिया है. स्कोर है 28 रन 1 विकेट. लेकिन नबील कहना होगा कि बल्लेबाजी बहुत अच्छी हो रही है वडुनगर के, और ख़ास तौर से प्रशांत पाटिल एक बढ़िया इनिंग खेलने के बाद आउट हुए. 19 रन बनाए, 2 सिक्सर. ये बड़ी विकेट थी. बिल्कुल सेट हो चुके थे प्रशांत पाटिल और 2 छक्के लगा चुके थे और तीसरा भी लगभग हम कह सकते हैं कि छक्का ही था. लेकिन तारीफ करनी होगी फील्डर की, 6 रन भी बचाए और प्रशांत पाटिल का विकेट भी हासिल करा अपने टीम को. और जयेश पाटिल फिर से पटकी हुई गेंद, फिर से गेंद को पुल किया है, फिर से वही खिलाड़ी. लेग ऐसा लग रहा है कि डीप में ये भी मुश्किल अवसर था, इतना आसान नहीं था जब भागते हुए आप फ्लड लाइट की रोशनी में आगे कैच पकड़ रहे हो. हालांकि कैच छूटा और 2 रन से घनश्याम ने अपना खाता खोला. स्कोर पहुंचा है आगे 30 रन 2 विकेटों के नुकसान पे. वडुनगर आप आज रात का आखिरी मुकाबला देख रहे हैं. क्यूनी स्पोर्ट्स क्यूनी बनाम वडुनगर. कल इस मरतबा का उपयोग टर्न कर दिया ऑन साइड में, पैरों के सामने डीप स्क्वायर लेग पर 1 रन. 31 रन 2 विकेटों के नुकसान पर. कल ठीक 9:30 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है.
जय हनुमान गोवे और पावर शेलार 9:45 आपके बीच में टॉस। फिर 11 बजे का जो मैच है ग्रामीण से आई इक्वेरा मानकोली और श्री गणेश भरोडी के बीच में। 12 बजे का जो मैच है वो सिटी क्रिकेट का है, अमान स्पोर्ट्स बनाम अम्मार बिन सालिम स्पोर्ट। 1 बजे का मैच है वो ग्रामीण क्रिकेट से अल्फता पड़गा और गुड बॉय केवनी दिवे। इस मरतबा हुक कर दिया है और गेंद, क्या फील्डिंग हो रही है नबील, मानो लगातार ये गेंद पीछे जाती तो पीछे बैकअप को कोई भी नहीं था। कमाल की फील्डिंग हो रही है। 32 पे पहुंचा है स्कोर 2 विकेटों के नुकसान पे। भावेश अपना खाता खोलते हुए। जयेश वीआईपी एंड से जाते हुए। कल जो छठा 5वां मुकाबला है वो ग्रामीण से सुभाष ठाकरे बनाम अमोल पाटिल, अष्टविनायक ठाकुरपाड़ा बनाम जॉली कामतगर। इस मरतबा आसमान में तान दिया है, पीछे फील्डर है, गेंद बहुत ऊंचाइयों से आई है, फिर उसी फील्डर ने एक अच्छा कैच पकड़ा है और बैट्समैन आउट। देखिए प्रशांत पाटिल के आउट होने के बाद अब रन उतनी आसानी से नहीं आ रहे। ये देखिए ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम, और बहुत ही खूबसूरत रनिंग कैच फिर से पकड़ा है। दीप मुकादम थे वहां पर और वाकई में दीप ने 2 जलते हुए दीप दिए अपने टीम को, 2 अच्छे कैचेस लिए हैं। कल छठा मुकाबला आप देखेंगे सिटी क्रिकेट से आदर्श स्पोर्ट्स और महेंद्र पाटिल फेम टीम साइंस स्पोर्ट खारबांव। 7वां मुकाबला आप देखेंगे सिटी क्रिकेट से दयानंद चोरगे फेम टीम बालाजी स्पोर्ट और अर्जुन स्पोर्ट। 8वां मुकाबला भी सिटी क्रिकेट का है, ओम साई ताडाली स्पोर्ट्स और बंटी स्पोर्ट बोरियोली कुक से। 9वां मुकाबला ग्रामीण से एनके स्पोर्ट खांडवाल और स्वामी समर सोनाले। 10वां मुकाबला 40+ से पुरुषोत्तम इंटरप्राइजेस हाईवे दीवे और अष्टविनायक ठाकुरपाड़ा। 11वां मुकाबला चेनू दादा वेले बनाम स्वयंभो पायगांव, जीतू गौली के सामने राजन थले। और कल 12वां मुकाबला सिटी से जय अम्बे बनाम नवाब स्पोर्ट। 13वां मुकाबला ग्रामीण से अमित स्पोर्ट सौंदे और जय दुर्गा सुरई। इस बीच गेंद अपील वहां पर हुई लेकिन चुरा लिया है तुमने जो रन को। लेक भाई 1 रन और आता हुआ स्कोर में। कल आखिरी मुकाबला सिटी क्रिकेट से भरत स्पोर्ट वर्ल्ड और महिंद्रा स्पोर्ट्स के बीच में। ये कल के मैचेस की रूपरेखा। अब बल्लेबाजी के लिए आए भावेश। दिनेश चोगले नॉन स्ट्राइक पर हैं। इस सीजन में अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं और गेंदबाजी भी कर रहे हैं। देखिए नबील, बहुत ही स्ट्रॉन्ग बॉलिंग स्क्वाड है वडूनगर के पास भी। साइड आर्म गेंद खेलना चाहते थे, देखना है कि अंपायर का बाई का इशारा आता हुआ 1 रन स्कोर में और बढ़ता हुआ। विकेटों के ऊपर से गई थी। गेंदबाज अजय पाटिल साइड आर्म गेंदे कर रहे हैं। ये देखिए बाएं हाथ के गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे दिनेश चौगले। स्कोर है 34 रन। बल्ला पहले घुमा, गेंद बाद में आई, बढ़िया गेंद। ये देखिए बहुत जल्दी बल्ला घुमा दिया था और वो भी अगेंस्ट द स्विंग। दिनेश चौगले हाजी समरसेट स्टैंड की तरफ से आते हुए। इस मरतबा बढ़िया ड्राइव पैरों के सामने आउटफील्ड में मिसफील्ड हुआ है, अच्छा बैकअप किया है। इस बीच 2 रन बना लिए दिनेश चौगले ने। कुल स्कोर वडूनगर 11 का 36 रन है, 3 विकेटें गिरी है। आज शब का आखिरी मुकाबला आप देख रहे हैं।
फिर से करारा ड्राइव, गेंद काऊ कॉर्नर की तरफ निकल गई है और नहीं रोक पाए, गेंद 4 रनों के लिए बाहर। अच्छा शॉट था दिनेश चौगले का, विधि टाइट खेला था, हवा में जरूर थी लेकिन गैप को बहुत ही खूबसूरती से ढूंढा। देखते रहे दोनों खिलाड़ी। ये चौका बहुत काम कर सकता है इस मैच में नबील। बिल्कुल, हालांकि बहुत देर से आया है चौका, 11 गेंदों के बाद एक बड़ा शॉट लगा है। हालांकि पहली 2 ओवरों में बहुत अच्छी बल्लेबाजी हुई थी। पहली ओवर में 15 और दूसरी ओवर में 12 रन खर्च किए थे। तीसरी ओवर में जयेश ने पूरी तरीके से रोक लगाई, केवल 5 रन खर्च किए थे। 40 रन 3 विकेटों के नुकसान पे, 40 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। हालांकि आवाज यहां तक पहुंची है और बल्ले को लग कर गेंद गई थी। 1 रन और आता हुआ कुल मिला के रन बने 41। 42 का लक्ष्य रखा है इस मैच को जीतने के लिए क्यूनी स्पोर्ट्स क्यूनी के सामने वडूनगर 11 ने। खेल की शुरुआत जब होंगी तो आपके साथ रहेंगे नबील दिवकर और शुभा धुमाल। तर जे लक्ष ठेवलेले ते 42 धावांचं, कारण प्रथम फलंदाजी करताना वडनगर 11 या संघाने या शेवटच्या सामन्यामध्ये 41 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये कुठून काढलेल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ असं केवनी स्पोर्ट्स केवनी संघासमोर जे लक्ष आहे ते 42 धावांचं. माझ्यासमोर जॉईंट होत होता आज शेवटच्या सामन्यामध्ये स्वीट वाईस नबील देवकर सर. थैंक यू सो मच कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल सर. इस वक्त मैं कहूँगा लक्ष्य जो है अब 42 का है. बैटिंग टोटल रहेंगे और देर रात आसान नहीं होता है रन बनाना. हालांकि हम केवनी की गेंदबाजी की बात करें तो आखिरी 2 ओवरों में उन्होंने अच्छी रोक लगाई है रनों पर, क्योंकि पहली 2 ओवरों में अच्छे रन बना लिए थे वडगर स्पोर्ट्स ने, वडूनगर ने. अगदी बरोबर आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये मात्र धावा थांबवण्यात यशस्वी ठरले होते केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचे गोलंदाज. मात्र एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे वडनगर 11 या संघाने, कारण फ्लड लाईट्स आणि ही जी वेल आहे या वेलेमध्ये नक्कीच थोडंसं फलंदाजी करणाऱ्या संघाला तेवढं सोपं नसणार आहे. बिल्कुल, देर रात अगर हम देखें 4 ओवरों के मुकाबले में और जहाँ तक का हमारा अनुभव है 40, 45, 50 ये बहुत फाइटिंग टोटल रहता है अगर आपके पास अच्छी गेंदबाजी है तो. तर सलामी जोडी मैदानाकडे येताना आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाकडून क्षेत्रक्षण सजवलं जात आहे वडनगर 11 या संघाकडून. दोनों ही सलामी बल्लेबाज केवनी स्पोर्ट्स केवनी के हेमंत और मंगेश आए. पारी की शुरुआत के लिए देखना है स्ट्राइक कौन लेता है और किस गेंदबाज को मोर्चे पर लगाया जाता है वडूनगर की ओर से. दूधिया रोशनी में उज्जवल को अब गेंदबाजी के लिए लगाया गया. पहली ओवर के लिए पावर प्ले में गेंदबाजी करेंगे उज्जवल. 42 का है लक्ष्य. 24 गेंदे 42 रन.
आणि हे आहे या सामन्याचं समीकरण. 45 धावांची आवश्यकता असणार आहे. सलमजुडी मैदानामध्ये आपण पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी संघाकडून स्वतः संघनायक हेमंत पाटील आणि त्याच्या जोडीला त्याचा सहकारी फलंदाज मंगेश पाटील. तर गोलंदाजी मार्कर वडोनगर 11 संघाकडून गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटकासाठी सज्ज होतोय उज्ज्वल पाटील. आज के दिन का यह आखिरी मुकाबला दोन क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय कावकडे रेझमध्ये लिटिल मास्टर प्रशांत पाटील आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन क्षेत्ररक्षक जर वगळले तर नक्कीच दुसरे इतर क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलमध्ये पाहतोय. सुभाष धुमाल, जिस तरीके से फील्ड लगाई लगता है कि गेंदबाजी आगे की तरफ करेंगे. इस मर्तबा बहुत खूबसूरत गेंद पड़ने के बाद तेज निकल गई बीट करती हुई बल्लेबाज को डॉट के रूप में. अगदी बरोबर. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित होता, अचंबित होतोय, बीट होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला होता गोलंदाज उज्ज्वल याने. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात. उज्ज्वल अपने कप्तान से कुछ चर्चा कर रहे हैं. उज्ज्वल वीआईपी एंड से मुड़ते हुए हेमंत के लिए. इस मर्तबा बहुत बढ़िया गेंद पड़ने के बाद एकाएक उछाल प्राप्त की थी, लहराती हुई पहुंची थी विकेट कीपर के पास, जागते रहो का आदेश देती हुई डॉट के रूप में. अगदी बरोबर. अतिशय पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पडल्यानंतर पिचहून अनपेक्षित उसळला होता. तारीफ करनी होंगी अयूब शेख की भी, जिन्होंने ये विकेट बनाई है. गुडलेन पर गेंदे पड़ने के बाद बहुत शरारत कर रही है, पहले ही दिन से हम देख रहे हैं सुभाष धुमाल. अगदी बरोबर. पिच क्युरेटरची तर प्रशंसा करावी लागेल, ज्याने अतिशय मेहनत घेऊन एक खेळपट्टी तयार केलेली आहे. लगातार 2 डॉट गेंदे. अब हेमंत दबाव में. तीसरी गेंद उज्ज्वल की. इस मर्तबा खींच के मारा है गेंद को. बढ़िया स्ट्रोक गेंद दूर कहीं बाउंड्री लाइन के बाहर, मिड विकेट के बाहर. 6 रन. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे नबील हा फटका केलेला आहे. अगदी रडार मध्ये होता चेंडू. चेंडूने जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करताना हेमंत पाटील याच्या बॅट मधून निघाला हा जबरदस्त षटकार. ये क्रिकेट पहली 2 गेंद पर हेमंत दबाव में थे, अब छक्का लगाकर उज्ज्वल को दबाव में ढकेल दिया है. अगदी बरोबर. उज्ज्वल मुड़ते हुए. इस मर्तबा लॉन्ग ऑफ की दिशा में सीधे गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. 2 में 2 लगा दिए. 2 में 2 ठोक डाले. 2 निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 2 षटकार. ओवर पिच गेंद कर बैठे थे वाइड यॉर्कर करने की कोशिश में, और स्लॉट में आ गई थी गेंद और सीधे बल्ले से भेज दिया था गेंद को वीआईपी डाइस की तरफ. 6 रनों के लिए 12 पर पहुंचा स्कोर इस वक्त केवनी स्पोर्ट्स केवनी का. 42 के लक्ष्य का पीछा कर रही है टीम. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 षटकार. उज्ज्वल मुड़ते हुए. इस मर्तबा शरीर से दूर खेलना चाहते थे, अंदरूनी सिरा लिया था गेंद ने. सिली मिड ऑफ पर जाकर उज्ज्वल जब तक गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया हेमंत पाटिल ने. 13 पर पहुंचा स्कोर. 13 पर पहुंचे हेमंत पाटिल. टीम का स्कोर है 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. 42 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है इस वक्त केवनी स्पोर्ट्स केवनी. 13 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना 13चे 13 धावा हेमंत पाटील याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. प्रथमच आता स्ट्राईकला आपण पाहतोय मंगेश पाटील. अब हम कह सकते हैं सुभाष धुमाल की शुरुआत अच्छी हुई है. 2 छक्के लगे, 1 सिंगल आया. पहली ओवर में एवरेज के हिसाब से जितने रन चाहिए थे उतने अब आ गए. अब प्लस पॉइंट रहेगा इनके पास. ओहो, इन्होंने भी छक्के से खाता खोला है. क्या बात है. अप्रतिम फटका.
हेमन के बाद अब मंगेश भी छक्का लगाते हुए और छक्के से उछलता हुआ स्कोर पहुंचा है 19 रनों पर। लगभग आधा रास्ता पहले ही ओव्हर में पार कर लिया है। हे केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचं क्रिकेट आहे आणि खास करून हेमंत पाटील ज्याला रन मशीन ऑफ केवनी असं म्हटलं जात आहे, ती रन मशीनही आपण पाहतो रन बनवताना, आणि त्यामुळे दुसरा जो फलंदाज आहे मंगेश, त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. सबसे बड़ी बात तो ये है कि सुभाष धुमाल मंगेश ने लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का लगाया। देर रात मिड विकेट पर अच्छे अच्छे बल्लेबाज छक्के नहीं लगा पाते, इन्होंने लॉन्ग ऑफ और एक ने लॉन्ग ऑफ उन पर लगाया। तारीफ काबिल बल्लेबाजी. अगदी बरोबर. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण म्हणू शकू की टिट फॉर टॅट, जशा तसे उत्तर द्यायला सुरुवात केलेले पॉझिटिव्ह रिप्लाय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा. अब 18 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 23. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज गिरीश पाटील येतोय. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. गोलंदाज गिरीश पाटील सज्ज होतोय दूरवरच्या टोकाकडून. गिरीश इस मरतबा बैकलिफ को नीचा किया था, अच्छी गेंद थी, विकेटों में आ रही थी, खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद चली गई एक्स्ट्रा कवर पर, ढूंढ रहे फील्डर अभी भी गेंद को, इस बीच 2 रन पूरे किए. इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 21 रनों पर पहुंचा है. दडपण तिथे आलेलं पाहिलं होतं आणि त्या दडपणाचा फायदा फलंदाजाने उचलला होता. गेंद बहुत बढ़िया थी, विकेटों में आ रही थी, खेलना चाहते थे ऑन साइड पर, लेकिन रन आए वो ज़रूरी है, कैसे आए वो ज़रूरी नहीं है, कहाँ गई थी गेंद वो ज़रूरी नहीं है. इस मरतबा आपने आपको पीछे किया था, केवल पुश किया है, दिशा दी थी, 1 रन पूरा किया. पॉइंट के फील्डर जब तक गेंद को उठाते 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. 22 रनों पर पहुंचा है स्कोर. अब 20 रन चाहिए 16 गेंदों में. नक्कीच 16 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. की चांगलं क्रिकेट हेमंत पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूंचा समाचार. देखना है गिरीश ब्रेक थ्रू दिलाते या नहीं टीम के लिए. इस मरतबा फिर एक बार अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे ऑन साइड पर, मोटा सिरा लिया था, शॉर्ट लॉन्ग लेग पर, जब तक फील्डर गेंद को उठाते 1 से ज़्यादा कुछ भी नहीं. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 24 रनों पर पहुंचे, 23 रनों पर. सिंगल डबल से अब नुकसान केवनी स्पोर्ट्स केवनी का नहीं है. वडूनगर को अगर मैच को जीतना है, विकेट लेनी होंगी, सिंगल डबल बड़े रन बचाने होंगे. अगदी बरोबर. धावा थांबवाव्या लागतील आणि विकेटही चटकाव्या लागतील. गिरीश सामना करेंगे हेमन. इस मर्तबा पेस परिवर्तन, गेंद दिशा से बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने. अवंत धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून दिलेली ते धावफलकावर 24 धावा 24. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर नवीला आपण पाहतोय समीकरण बदललं जात आहे. गिरीश मुड़ते हुए इस मरतबा स्विच हिट करना चाहते थे, गेंद पड़ने के बाद हल्की सी उछाल प्राप्त की थी, डॉट के रूप में पहुंची विकेट कीपर के पास. 14 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 18. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अपयश येतोय. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. गिरीश मुड़ते हुए इस मरतबा पटकी हुई गेंद, हुक कर दिया गेंद को इनफील्ड के ऊपर से, फील्डर गेंद के नीचे आ रहे हैं. 2 खिलाड़ियों ने, एक ने कैच को दिया है अंजाम और लगा इस वक्त पहला झटका. प्राइज विकेट म्हणता येईल. हेमंत पाटील एक मोठा फलंदाज बाद होतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा. शरीर के पास की गेंद थी, हुक कर दिया था उसे. 2 खिलाड़ियों ने कोशिश की थी, एक ने बाजी मार ली. बढ़िया कैच.
पहला झटका लगता हुआ। घनश्याम आणि उज्ज्वल हे दोन क्षेत्ररक्षक तिथे होते, मात्र उज्ज्वल धीरज आणि उज्ज्वल तिथे होते आणि उज्ज्वल यांनी हा झेल पकडलेला आहे. दोन फलंदाज निलेश पाटील येतोय. अजूनही नबील आपण पाहतोय सामन्याचे चित्र स्पष्ट नाही. दोन्ही संघांना मी तर म्हणेन समान संधी आहे. बिल्कुल मौका दोनों के पास है, गुच्छों में विकेटें लेनी होंगी, दबाव बनाना होगा। दबाव बनेगा तो काम हो जाएगा, अगर दबाव नहीं बना पाए तो फिर कुछ नहीं हो सकता। अगदी बरोबर, कारण येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 13 गेंदे 18 रन। एक बड़ा स्ट्रोक अगर लगा तो केवनी स्पोर्ट्स केवनी और मजबूत स्थिति में पहुंच जाएंगी। नए बल्लेबाज नीलेश आए बल्लेबाजी के लिए, सामना करेंगे गिरीश का। तेज तरार गेंद, बहुत खूबसूरत गेंद, जागते रहो का आदेश देती हुई डॉट के रूप में। नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे एस वाईड यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाज निलेश आलाही पूर्णपणे खोलून ठेवला होता गोलंदाज गिरीश याने. 2 ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त 24 रन। अब 12 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 18। अब मजबूत स्थिति है, ये ओवर जो रहेगा सुभाष जुमाल बहुत निर्णायक रहेगा। क्या कुछ होगा आइए सुनते आगे की कहानी कंप्यूटर कमेंटेटर सुभाष जुमाल सर की जुबानी। खूप खूप धन्यवाद स्वीट वॉइस नबील दिवकर सर. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 24 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. केवनी संघाचा संघनायक हेमंत पाटील डगवाटच्या आसऱ्याला गेलेला आहे. मात्र अजून एक चांगली जोडी मैदानामध्ये आहे, मंगेश पाटील आणि निलेश पाटीलच्या रूपात. चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती मागील षटकामध्ये, फक्त 4 धावा खर्च केलेल्या होत्या त्या होल्डर ऑफ वडुनगर गिरीश पाटील या गोलंदाजाने. बारा चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. तारीफ काबिल गेंदबाजी कहनी होंगी हमें गिरीश की। 5 रनों पर अपना ओवर समाप्त किया। गोलंदाजी मार्क करून नवीन गोलंदाज धीरज येतोय. व्हीआयपी आयोजन करून गोलंदाजी मार्क करून सज्ज होणार आहे. आमच्या समालोचना कक्षासमोर लिटिल मास्टर प्रशांत क्षेत्ररक्षण करताना ज्याने 2 सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी की अब तक उन्होंने बाली ट्रॉफी 2021 में। तारीफ काबिल बल्लेबाजी। धीरज पहिला चेंडू अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय कव्हर मध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं होतं तिथे, मात्र एकच धावेने समाधानी फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 1 निवडून धरली ती धावपळकावर 25 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामना करेल फलंदाज निलेश. सुभाष जुमाल अगर वडुनगर को इस मैच को जीतना है तो कोई भी बड़ा स्ट्रोक लगाने का मौका नहीं देना होगा, और केवनी को जीतना है तो एक बड़ा स्ट्रोक लगाना होगा। यावेळी अप्रतिम चेंडू वाईड यॉर्कर. जी गोलंदाजी केली होती त्या इनकडून गिरीश पाटील यांनी, आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करताना या इनकडून धीरज. बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है। अब पहली ओवर को अगर हम छोड़ दे तो फिर पूरी तरीके से मैच में वापस आने की कोशिश, और लगभग अब आ चुकी है टीम मैच में वापस। अगदी बरोबर. या चेंडूला फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज निलेश पाटील याची गली संपुष्टात. क्या वापसी हुई है, जबरदस्त वापसी मैं कहूंगा इस वक्त वडुनगर स्पोर्ट्स की मैच में। नक्कीच आपण पाहू शकता अगदी जागेवरूनच हा चेंडू खेळून काढला होता. इलेव्हेशन नव्हतं, फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती आणि सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. सीमारेषा लगत काही इंचेस आतमध्ये हा अतिशय सुरेख झेल पकडलेला आहे.
अब 9 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 17। व्हाट अ मैच, बहुत ही दर्शनीय और खूबसूरत मैच। अगदी बरोबर रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे, रंगत निर्माण झालेले खरं तर निलेश पाटील याच्या विकेटने। यही तो बाली ट्रॉफी का स्पेशल है, हर मैच अपने आप में एक मैच हो जाता है यहाँ पर। अगदी बरोबर अतिशय रंगतदार लढती आपल्याला या संपूर्ण बाली ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाल्या आहेत। अगदी 40+ चे सामने रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेले होते। जोरदार प्रहारांचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण केली जाते। बॅटला लागून चेंडू गेला होता यष्टिरक्षकाच्या मागे, मात्र कॅरी करू शकला नाही। अंदरूनी सीला लगा था, चाइनीज कट, कोशिश बहुत बढ़िया थी, विकेट कीपर की कोई गलती नहीं। मैं तो बहुत तारीफ करूंगा क्योंकि जिस तरीके से उन्होंने कोशिश की थी, इतना आसान नहीं होता है विकेट कीपर के लिए इस तरीके के कैच को अंजाम देना। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण 100% त्याने प्रयत्न केले होते। अब 8 गेंदे 16 रन, अब दबाव थोड़ा सा बढ़ता हुआ केवनी स्पोर्ट्स केवनी के ऊपर। अगदी बरोबर, 8 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे। यावेळी समोर खेळलेला आहे, एक धाव तर पूर्ण केली जाते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का, आणि केला जातोय आणि पूर्ण होतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। या षटकामधील अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे। 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता। बहुत बढ़िया मुकाबला हो रहा है, कुछ भी हो सकता है। 1 से 2 बड़े स्ट्रोक, मैच केवनी स्पोर्ट केवनी की तरफ। सिंगल डबल मैच में और मजबूती स्थिति में वडूनगर। पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी। पाहूया मोठे फटके पाहायला मिळत आहेत का। यावेळी खूपच शफल झाला होता आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तर एक्सप्रेस डिलिव्हरीने या षटकाची समाप्ती झालेली आहे। तारीफ काबिल गेंदबाजी, पहले ने 19 खर्च किए, दूसरे ने 5 और तीसरे ने 1 2 3 4। तारीफ काबिल गेंदबाजी कहनी होंगी वडूनगर की। म्हणजे जो धावांचा आलेख आहे तो मात्र आता उतरत्या क्रमाने पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये जे ते 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर 5 आणि त्यानंतर धावा आलेल्या आहेत ते 4। आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता। हालांकि हमने बाली ट्रॉफी में देखा देर रात आधी रात में आखिरी ओवर में 17 रन भी बने, 15 भी बने, 14 भी बने। आज देखना है रन बनते या नहीं। नक्कीच आज पाहूया धावा होत आहेत का नाही। 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे। 2 फलंदाज बाद झालेले, मात्र एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाकडून, आणि या जोडीकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। क्षमतेवर कुठलेही प्रश्नचिन्ह नाही, मात्र ती क्षमता या दोन्ही फलंदाजांना इथे सिद्ध करावी लागेल। नक्कीच ही क्षमता या 2 फलंदाजांनी सिद्ध केली तर या रात्रीमध्ये हे दोन्ही फलंदाज प्रसिद्ध होतील। 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजेश होतोय। दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होणार आहे। शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर लॉंग ऑन आपण पाहतोय। पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय। बॅट कट, एक धाव तर पूर्ण केली जात आहे। फुलटा चेंडू होता, समाचार घेता आला नाही नबील, आपण पाहू शकताय। बिल्कुल जूसी फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। ये होता है दबाव सुभाष धुमाल। हालांकि मैदान में अगर हम देखें तो दोनों टीमें एक दूसरे से जूझ रही है, लेकिन कमेंट्री बॉक्स में दोनों टीमों के 12 मैन बहुत एंजॉय कर रहे हैं।
ऐसा लग ही नहीं रहा है कि दोनों एक दूसरे के अपोजिट है. सराहना करनी होगी इनकी भी. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडूला पंच केलेला आहे कव्हरेजांकडे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावले आहेत. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. 4 चेंडू आणि इथून 11 धावांची आवश्यकता. 4 गेंदे 11 रन. क्या कहेंगे सुभाष धुमाल, क्या लग रहा है? अजून मी तर म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आहे. या सामन्यामध्ये काही घडू शकतोय. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेमध्ये तर आहे आणि यावेळी सुरेख झेल. आता मात्र पूर्णपणे दडपणाखाली केवनी स्पोर्ट्स घेऊन या संघ. बहुत बढ़िया गेंदबाजी आखिरी ओवर में भी हम देख रहे हैं इस वक्त वडूनगर की. पलटवार, पहली ओवर के बाद जो पलटवार हुआ है उसके बाद मौका ही नहीं दिया केवनी स्पोर्ट्स केवनी को. अगदी बरोबर आहे. पहिल्या षटकामध्ये खोऱ्याने धावा वसूल केल्या होत्या हेमंत पाटील यांनी आणि त्यानंतर हेमंत पाटील बाद झाल्यानंतर धावा जणू काही येणंच बंद झालेलं आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये आता 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. तीन चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. राजेश पारेंकडून यावेळी समोर केलेला आहे बॉलर बॅक ड्राईव्ह. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. अब तक अगर हम देखें तो चारों शाने चित कर दिया है वडूनगर की गेंदबाजी ने. अब 2 गेंदे 2 बड़े स्ट्रोक. नक्कीच 2 चेंडू आणि 10 का दम. 10 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 का दम दाखवावा लागेल फलंदाजांना. पावर हिटर की जरूरत है इस वक्त बल्लेबाजी में. 2 गेंदे 2 बड़े स्ट्रोक, 2 गेंदे 10 रन. नवीन फलंदाज केदार मढवी येतोय. नक्कीच या चेंडूवर एखादा षटकार किंवा चौकार आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. सामना घेऊन फलंदाज मंगेश. यावेळी चेंडूवर प्रहार आणि चेंडू षटकार. वॉल शॉट. आम्ही चर्चा करत होतो या चेंडूला षटकार किंवा चौकार आला पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल आणि कहानी में ट्विस्ट. कहानी में ट्विस्ट आता हुआ अब्बास मस्तान की फिल्मों की तरह. जिद्दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मंगेश हार मानायला तयार नाही. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कोशिश बहुत अच्छी की थी प्रशांत पाटिल ने. बहुत ज्यादा उछले थे वो कैच के लिए, लेकिन गेंद उनकी सर के ऊपर से चली गई. 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता. पाहूया काय घडेल आणि काय बिघडेल, काय दडलं या चेंडू मध्ये. बड़ा मैच, इसी का नाम है बाली ट्रॉफी 2021. हर मैच यहाँ अपने आप में एक मैच हो जाता है. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केवनी स्पोर्ट्स केवनी तर दुसऱ्या बाजूला वडूनगर 11. केवनी स्पोर्ट्स केवनी ज्यांना हार नसेल मंजूर तर दुसऱ्या बाजूला वडूनगर 11 संघाला जिंकणे आहे जरूर. इसे लगा डाला तो समझो मैच को जिंका डाला. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे वडूनगर 11 या संघाने. अभिनंदन वडूनगर 11 अँड हार्ड लक टफ लक केवनी स्पोर्ट्स केवनी. सामना जर हारला असता केवनी स्पोर्ट्स केवनी संघ, मात्र प्रेक्षकांची मने केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने जिंकलेले आहेत. तर बोलूया यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये
जिथे सज्ज आहेत हरेश पंड्या सर. शुक्रिया कमेंट्री बॉक्स. दोस्तों, आज की रात के आखिरी मैच का अभी अभी समापन हुआ है और क्या खूबसूरत अंदाज में आई देवी वडूनगर ये टीम ने विजय हासिल की केवनी स्पोर्ट्स केवनी के सामने. और रोमहर्षक विजय के चश्मदीद आप जो भी यूट्यूब के हमारे व्यूअर्स हैं या फिर हमारे टेलीविज़न सेट के व्यूअर्स हैं, आशा करते हैं आपको बाली ट्रॉफ़ी 2021 बहुत पसंद आ रही होगी. जी हाँ, मैं इस वक्त खड़ा हूँ बी क्रीमी और ताज गार्डन ढाबा प्रेजेंटेशन बॉक्स में और मैन ऑफ द मैच की सारी तैयारियां हो चुकी हैं. आइए चलते हैं आगे. हमारे गेस्ट को मैं बुलाना चाहूँगा. हमारे साथ है अबू मामू पप्पू भाई, शोएब मोमीन, निहाल काजी, शहबाज शेख. आइए तो बस अब हम तक नाम पहुंचने जा रहा है हमारे स्कोरर साहिबा मोमीन से. ये हमारे वो तमाम गेस्ट हैं जो आज की रात का आखिरी अवार्ड इनायत करेंगे. आज पहिल्या अवॉर्ड पासून आपण सुरुवात करतो आहे. तर सर्वप्रथम अवॉर्ड आहे सुपर 4 आणि हे सुपर 4 अवॉर्ड स्पॉन्सर केला आहे जावेद दलवी आणि अस्फर बोळिंजकर ए भारत गॅस यांनी. आणि सुपर 4 आहे दिनेश चौगले. सुपर 4 नेहालबाई यांच्या शुभ हस्ते हा सुपर 4 जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर पुरस्कृत. आता आपण वळूया सुपर 6कडे. तारिक रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी पुरस्कृत केलेलं सुपर 6 हे एक मनगटाचं घड्याळ आहे आणि जिंकणारा खेळाडू आहे प्रशांत वडूनवगर ज्यांनी 2 षटकार मारलेत. दोन षटकार मारलेत लिटल मास्टरनी. आणि शहबाजभाई अंजुमन स्पोर्ट्स यांच्याकडून हे सुंदर रिस्ट वॉच स्पॉन्सर केलं आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तारिक रईस यांनी. आता आपण मॅन ऑफ द मॅचकडेच वळतोय आणि मॅन ऑफ द मॅच आहे गिरीश. 1 ओव्हर 5 रन आणि 2 विकेट. गिरीश मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हर 5 रन 2 विकेट. खूप चांगलं षटक टाकल्याबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. तर पप्पूबाई यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम जावेद दळवी आणि अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. शहबाजभाई यांच्याकडून जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. अबू मामू यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर जावेद दळवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलं आहे. नईम शेख यांच्या शुभ हस्ते ताबीर जैरुमी ताज़ा किचनचा डिस्काउंट वाउचर. नेहालबाई यांच्या शुभ हस्ते इथे डिस्काउंट वाउचर आहे जॉली डिझायनरचा. शोएब मोमीन यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स मापोलीचे शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली ही टोपी.
डी साकरियाचं गिफ्ट हॅम्पर आता दिलं जाते. शहबाजबाई यांच्या शुभ हस्ते जावेद दलवी अस्फर बोळिंजकर यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर. अंजूर गावची एवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांनी पुरस्कृत केलेलं हे फ्रूट बास्केट अबू मामू आणि नईम शेख यांच्या शुभ हस्ते. आणि सर्वात शेवटी एक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन यांनी पुरस्कृत केलेली मार्बलची ट्रॉफी देत आहेत निहालबाई. खूप खूप धन्यवाद पाहुणे मंडळी. जास्त नाही विचारत, एकच प्रश्न विचारतो. तुला वाटलं होतं की चांगल्या गोलंदाजीबद्दल तुला मॅन ऑफ द मॅच भेटेल? असं काही नाही वाटलं मला, फक्त मला क्रिकेट खेळायचा होता, माझ्या टीमीला जिंकायचा होता एवढंच. आणि ज्या पद्धतीने तुझ्या फिल्डिंग झाली आहे तुझ्या संघाची, येणारे कुठलाही झेल सोडला गेला नाही आहे, काय म्हणशील? मी एकच सांगेन माझ्या आपल्याला ना की पुढच्या मॅचसाठी जरा फिल्डिंग जरा जास्त करा, कारण की फिल्डिंगमुळे जरा मॅच लूज झाली होती. तर खूप खूप धन्यवाद, तुझं अभिनंदन, चांगली गोलंदाजी करत राहा. मित्रांनो, हे आहेत आई देवी वडूनवगरचे गिरीश. 1 षटक 5 धावा आणि 2 गडी बाद केलेत. तर याचबरोबर मित्रांनो आजचा आपला बक्षीस वितरण सोहळा आणि आजचं क्रिकेट इथेच थांबवत आहे. उद्या सकाळी 10 वाजता आपली भेट होईल. तोवर हरीश पंड्या आपली रजा घेतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भिवंडी, जय क्रिकेट.